मित्रांनो बरोबर वाजले आता 2 वाजलेत आणि मी लांजा क्रॉस केलं. खूप अंतर कव्हर केलं यावेळी, कारण रोड ना खूप चांगले झाले आता मित्रांनो, अजिबात खराब नाही आहेत. म्हणजे लोकांनी जी बोंबाबोंब केलेली गणपतीच्या अगोदर ती मला वाटतं सर्रास चुकीचं आहे, कारण रोड बऱ्यापैकी झालेला आहे आता, म्हणून तो प्रवास जलद झाला आहे माझा. घरातून बरोबर 5:30ला निघालो सकाळी आणि आत्ता वाजलेत 1:17 झालेत. हे बघा 1:17 आणि मी लांजाच्या पुढे आलो आहे आणि पाऊस जबरदस्त आहे, कारण अधूनमधून पाऊस पडतोय, मध्ये मध्ये थांबतोय, मध्ये जातोय, काय करतोय, कंटाळा आला. पण मजा आली, जलद पोचलो आज पहिल्यांदाच. आपला मुंबई गोवा हायवे आता 1 नंबर झाला आहे, सुसाड आहे. संगमेश्वर नंतर थोडासा खराब आहे, पण पनवेल टू संगमेश्वर 1 नंबर चुम्मा रोड आहे. कोकणी माणसाला मानावं लागेल की एवढं संकटातून किती काही झालं तरी गणपतीला येऊन आपले गणेश उत्सव साजरा करतात. मस्त मजा येते आणि मानावं लागेल, कारण आपला कोकणी माणूस शांत आणि सहनशीलता आहे त्याच्याकडे, म्हणून हे सगळं होतं. रेनकोट काढलाच नाही, डोंबुलीला घातलं तो अजून तसंच आहे. आता काढतो जरा घरी जाईपर्यंत, थोडं बरं वाटेल, कारण कंटाळा आला रेनकोट घालून. मला वाटतं ना पावसात भिजला त्यामुळे होत असेल. हा बघा उपरोठ्याला कारण कंटिन्यू ना पावसालाच भिजला येतो, त्यामुळे मला भीती वाटते पाणी बिणी गेलं असेल तर. पण ऑन ऑफ होतो सारखा बघा. आता ऑन झालाय, बॅटरी लो. ओके चला बाबा, परशुराम घाटात तर उतरलो आपण. हा बरंचसं कव्हर केलेलं आहे आपण. आता वाजले 10:18 झाली आणि अजून रत्नागिरी आहे इथून 143 किलोमीटर. ओकेमध्ये टाईम आहे आपला अजून. आता बघा मानगावला मी थांबलेलो, मला वाटतं एक 15-20 मिनटं नाश्ता करायला. तिथून जी स्टार्ट केली राईड अजून थांबलो नाही आहे. आता परशुराम घाट उतरल्यानंतर थोडासा विश्रांती घ्यायची कुठेतरी झाडाखाली, असं पाणी पियायचं थोडंसं, एक 15-20 मिनटं, जास्त नाही, मग पटापट निघायचं परत. परशुराम घाटात थोडंसं हे मध्ये पॅच खराब आहेत, बाकी मला रोड ओके भेटला, अजून कुठे खराब नाही आहे. मस्त आहे रोड, छान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. चिपळूण फक्त क्रॉस केलं आणि तिथून नंतर चिपळूणनंतर जो पाऊस भेटला आहे ना, कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू. बघा सगळं मी आता सावर्डा बिवर्डा सगळं क्रॉस केलं, आता संगमेश्वर येईल. कंटिन्यू पाऊस, धो पाऊस आहे. हॉटेल नीतिवंत, आता हॉटेल श्रद्धा पण येईल. हा बघा कंटिन्यू पाऊस, म्हणून मी ग्लोव्ज पण नाही घातले अजून बघा. आणि अजून थांबलो पण नाही आहे. मी मानगावला थांबलेलो तेवढाच, म्हटलं मला थांबायचं होतं, थोडं पाणी बिणी प्यायचं होतं, सुसू करायची होती, पण या पावसामुळे थांबायलाच भेटत नाही मला. म्हटलं आता पाऊस थांबेल आता, पण इकडे पुढे बघतोय तर पूर्ण कंटिन्यू पाऊस दिसतोय मला. बाबा पावसा काय रे बाबा, मला वाटलं गेला, आणि चिपळूणच्या मागे पाऊस नव्हता, ऊन पडलेलं मस्तपैकी. म्हटलं आज पावसाने विश्रांती घेतली, पण इकडे तर एकदम धो पाऊस आहे आणि गावी पण पाऊस आहे. हा मला आता मला वाटतं घरी जाईपर्यंत पाऊस भेटणार. ऊन नसलं तरी चालेल, पण थोडा पाऊस कमी असला की जरा बरं वाटतं, नाही तर कंटिन्यू जर पडत राहिला ना तर कंटाळा येतो पाऊस खरोखर. मित्रांनो वाजलेत बरोबर बघा 11:24 आणि मी इथे थांबलेलो झाडाखाली. आता इथे मला वाटतं संगमेश्वरला येईल आता. थांबलेलो, म्हटलं पाणी वगैरे पिऊ, पण थोडा थांबलो 5 मिनटं आणि लगेच पाऊस आला बघा, लगेच. म्हटलं आता निघूया आपण, पण आपलं बरं झालं, हे वॉटरप्रूफ सगळं कवर आहे म्हणून टेन्शन नाही आहे. पाणी आतमध्ये जात नाही आहे अजून, टँक बॅगमध्ये पण काही गेलं नाही पाणी, त्यामुळे बरं झालं, नाही तर हालत खराब झाली असती माझी, बॅग वगैरे पाणी गेलं असतं तर. म्हटलं थोडा वेळ थांबून निघू असं म्हटलं, पण त्याला लगेच पाऊस आला. आता राहू दे, आता कुठे थांबूया, नको जाऊया सुसा. पाऊस आपल्या इकडे कंटिन्यू आहे. हा मला घरून सांगत होते पाऊस इकडे आहे म्हणून, मला खोटं वाटत होतं. चला 170 किलोमीटर अजून चालेल आपली ह्या पेट्रोलमध्ये गाडी. पाणी वगैरे पिणार होतो, पण टॉप बॉक्स खोललं तर परत सगळं पाणी आतमध्ये जाईल. म्हटलं राहू दे, म्हटलं आता पाणी नको, पुढे जाऊन बघू काय ते. ह्याला आधी पडून घेऊ दे काय, तो कंटाळा दिला पावसाने.
ह्या वर्षी गेल्या वर्षी पण पाऊस होता, पण ह्या वर्षी खूपच आहे. डोंबिवली टू संगमेश्वरपर्यंत मी राईड केली, प्रवास केला. मला कुठेच एवढा खराब रोड भेटला ना तेवढा मला संगमेश्वरमध्ये भेटला. आता संगमेश्वर मार्केट पुढे राहिलं, म्हणजे जिथून आपण संगमेश्वर डेपोच्या इथून आपण लेफ्ट घेतो आणि वाटूळ मार्गे जातो, त्याच्या अगोदरचा जो पट्टा आहे ना खूप खराब आहे. मला पहिला हा एवढा खराब भेटला. आता पुढचं माहीत नाही. आता मी तर सरळच जाणार आहे हायवे पकडून, कुठे वाटूळ विटूळ मार्गे जायचं नाही मला. बघू आपण कारण मी येताना मेमध्ये येताना रोड खूप चांगला होता तो. आता माहीत नाही आता काय परिस्थिती पावसामुळे झाली असेल. जर चांगला असेल तर चांगलंच आहे, टेन्शन नाही, मी पटापट जाऊ शकतो. पण आता वाजले बघा 11:30 वाजले. मस्त कवर केलं मी अंतर आज झपाझप. कुठे थांबलो नाही ना ॲक्च्युली, एकटा असल्यामुळे कुठे थांबलो नाही. कारण दोघेजण असतो तेव्हा आपण थांबतो फोटोसाठी शूटसाठी, त्याच्यामुळे टाईम निघून जातो आपल्या फोटोमध्ये. आज एकटाच असल्यामुळे मी थोडासा आळस केला, आळस फोटोसाठी. मी थोडं मार्केटमुळे थोडंसं मला वाटतं हे जाम आहे. राईटला टाकू काय? राईटला टाकूया. जायला भेटलं तर भेटलं, नाही आले लगेच. हा रिक्षावाला लगेच तोंड बाहेर काढलं बघा रिक्षावाल्याने, नाही तर मी गेलो असतो. हां बस. आपल्याला काय छोटीशी लागते जागा, आपल्याला जास्त नाही लागत. फक्त ठीक आहे माझ्या आपल्या बाईकचे जरा मिरर जास्त बाहेर असल्यामुळे थोडं सांभाळून चला आपण जाऊ शकतो. लाईनच लागली आहे काय? अरे बाबा लाईनच लागली. अच्छा ह्याच्यामुळे लाईन लागली इकडे क्रॉसिंगमुळे. जा जा बाबा जा जा. जाणार शिट. अडकलो रे अडकलो. नशीब थोडासा तरी हल्ला. छायला हलतच नाही हा. अच्छा पुढून मोठा हत्ती येतोय त्याच्यामुळे थांबलेला. वा वा केवढा उंच आहे बघा. ह्यांच्या बाजूला आणि ह्यांच्या मागे राहायला खूप भीती वाटते बाबा, म्हणून मी पुढे जात होतो. पोलीस लोक उभे आहेत बाबा. नको ओव्हरटॅक नको, फटके पडतील मला. जुनं ब्रिज आहे ना, नवीन ब्रिज वरतून चालू होते. नवीन ब्रिज चालू होईपर्यंत ह्यांना त्रास आहे. छोटा ब्रिज आहे एकदम. हा एकच आपला हायवेचा मुंबई गोवा हायवेचा एक पहिला असा ब्रिज आहे एकदम छोटावाला. आणि आता डेंजर झाला आहे खूप बाबा. पाणी बघा झालं आहे. तर ते लाईफ संपले या ब्रिजची. लवकरात लवकर बंद केलं तर बरं होईल बाबा. नको हे रिक्स जास्त. पण खूप जुना ब्रिज आहे आणि परत त्याच्यावर हे मोठी हेवी गाडी कंटिन्यू चालू असतात, लक्झरी वोल्वो बिल्वो. त्यामुळे हे वरचे ब्रिज लवकर चालू झाले तर बरं होईल. चल रे बाबा चल, मला जायला दे. शियार हे मोठे हत्ती ते समोर असले ना की लपडाच होतं सगळं सगळं पूर्ण. आता मी इकडे टाकतो लेफ्ट साईडला. अरे यार लेफ्ट साईडला पण पूर्ण पॅक आहे. शी थोडीशी मला जागा भेटली ना, थोडी बस झाली. नाही आला हत्ती आला. थांबा थांबायला टर्न मारू दे. गावात यो यू यू या या ये रुक रे बाय रोक का. अभी जाने दो ओके ठीक आहे चल. आता हरकत नाही. रोड किती खराब आहे बघा. संगमेश्वर नंतर चालूच झालं मला वाटतं हे खड्डे. आता खरे खड्डे चालू झाले. मुंबई गोवा हायवेचे खड्डे खड्डे. चला बरंच अंतर कव्हर केलं यावेळी. मस्त मजा आली. बरं लवकरात लवकर पोचलो तर बरं होईल. आराम करेन जरा घरी जाऊ. म्हणून मी जेवायला थांबलो नाही यावेळी. जेवायचा टाईम पण नाही झाला अजून, पण विचार आहे की थांबायचं नाही आज जेवायला. म्हणजे असंच कुठेतरी एक सफरचंद खायचं आणलं इथे बस झालं. कारण हॉटेलमध्ये गेलो ना 100% मी सांगू 1 तास जातो आपला. 1 तास
इंस्टावरती अपडेट करा, हे करा, आराम करा, सगळं जॅकेट काढा आणि एकदा बसलं की असं वाटतं की नको बसूया अजून थोडा वेळ. हे हॉटेल पण छान आहे, पण इथे गर्दी खूप असते आणि जागा कमी. मोदक वगैरे छान भेटतं इथे. हॉटेल गणेश कृपा. हे बघा अजून पण काम चालू आहे जोरदार. एवढी दगडी आहेत बघा मोठी मोठी बाबा. इकडे JCB बघा ते 1 2 3 4 5 JCB आहेत. 5. हा पट्टा अजून खराब आहे खूप. संगमेश्वर नंतर खराब आहे. आता पनवेल टू मला वाटतं चिपळूण खेड सावर्डापर्यंत रोड ओके. संगमेश्वरपर्यंत. संगमेश्वर नंतर आता हे चालू झालं खड्डे बघा. आता आपल्याला काय गाडी पळवता येणार नाही, आरामात गेलं पाहिजे. मग राजापूर नंतर बघू. सुसाट जाऊ मग. सुसाट गो स्लो. घरातून बरोबर 5:30ला निघालो सकाळी आणि आता वाजलेत 1:17 झालेत. हे बघा 1:17 आणि मी लांजाच्या पुढे आलोय आणि पाऊस जबरदस्त आहे. कारण अधूनमधून पाऊस पडतोय, मध्ये मध्ये थांबतोय, मध्ये जातोय, काय करतोय, कंटाळा आला. पण मजा आली. जलद पोचलो आज पहिल्यांदाच. आपला मुंबई गोवा हायवे आता 1 नंबर झालाय. सुसाट आहे. संगमेश्वर नंतर थोडासा खराब आहे, पण पनवेल टू संगमेश्वर 1 नंबर. चुम्मा रोड आहे, चुम्मा एकदम सुसाट. मजा आली त्याच्यामुळे जरा. आणि मी आज काय केलं माहिती आहे, कुठे थांबलोच नाही जास्त. फक्त माणगावला ना एक नाश्ता करायला मला वाटतं एक अर्धा तास थांबलो. त्यानंतर संगमेश्वरला फक्त एक सुसूचा ब्रेक घेतला 10 मिनिटाचा आणि त्याच्यानंतर लांजानंतर आता इथे थांबलोय. आता मला वाटतं मी स्पीड चांगला ठेवला मेंटेन तर मी 3:30-4 पर्यंत घरी पोहोचू शकतो असं आहे. बघू आता. म्हटलं सफरचंद आणलेलं तर म्हटलं खाऊन घेऊ. टॉप बॉक्समध्ये ठेवलं नाही, खराब झालं वाटतं ते. असं बघू आता खाऊन. ना ओके अजून जेवलो नाही आहे. बघू विचार केला आज जेवायचं नाही, आज निघायचं पटापट. जेवढं कवर होईल तेवढं बघू. आता रोड सुसाड आहे, आता टेन्शन नाही रोडचं. आणि आपल्या गाडीने पण आज 7 मस्त दिली. आता इथून पुढे रोड मस्त आहे, आता टेन्शन नाही. गाडी पण थोडा, गाडीला पण आराम दिला. गाडी अजिबात मी थांबवली नव्हती. म्हटलं थोडा आराम घे. टॉप बॉक्स खुला ठेवला आहे रे बाबा बाबा बाबा. पाऊस येतोय माहीतच नाही. बंद जा. मस्त झालं. फक्त मला चेन सांभाळायची आहे कारण चेन पॉकेटचं थोडासा इश्यू आहे. पण ठीक आहे, आपली गावाला जाऊन येईल गाडी. आता गेल्यानंतर वॉश करतो उद्या मस्तपैकी तगडामध्ये. वंडर विसिद्ध थोडासा आराम कर जरा. आणि बिचारी दगड धोंड्यामध्ये आपटून हालत खराब झाली तिची बघा. गेल्यानंतर आंघोळ आता गेल्यानंतर नाही, उद्या सकाळी तुला आंघोळ घालतो मस्तपैकी. आता रोड सुसाड आहे, आता टेन्शन आहे. फक्त वरून देव त्याला कंटाळा येतो आपल्याला. पाऊस थोडासा कमी झाला असता मजा आली असती. कारण काय असतं, गणपती उत्सवाला थोडा पाऊस असला की लोक वैतागतात खूप. थोडा पाऊस कमी झाला असता मजा आली असते. कारण लोकांची बिचारी गेली आहेत गावाला, त्यांना कुठे बाहेर पडता येत नाही, गणपती बघायला जाता येत नाही. सगळेच प्रॉब्लेम. आरत्यांना बाहेर पडता येत नाही. आरतीमुळे लोक जरा कंटाळली आहेत. मित्रांनो बरोबर वाजले आता 2 वाजलेत आणि मी लांजा क्रॉस केलं. खूप अंतर कव्हर केलं यावेळी कारण रोड ना खूप चांगले झाले आता मित्रांनो. अजिबात खराब नाही आहेत. म्हणजे लोकांनी जी बोंबाबोंब केलेली गणपतीच्या अगोदर ती मला वाटतं सर्रास चुकीचं आहे. कारण रोड बऱ्यापैकी झालेला आहे आता, म्हणून तो प्रवास जलद झाला आहे माझा. आणि मी आज कुठे थांबलो पण नाही जास्त, त्यामुळे झालं. आणि रोड पण छान आहे. फक्त संगमेश्वर नंतर थोडा खराब आहे. ठीक आहे, म्हणजे तो ओके आहे, एवढा पण काय खराब नाही आहे. त्यामुळे आता बऱ्यापैकी झालं आहे. आणि आता लांजानंतर तर काय आता ओके आहे रोड, काय टेन्शन नाही. आता राजापूर येईल तरी पण मला घरी पोचायला 4:30-5 वाजतील 100%. कारण माझा 3रा स्टॉप झाला. आता कुठे स्टॉप नाही आहे, पण बघू भूक लागली तर थांबणार आहे. फक्त पाऊस नाही आला पाहिजे. पावसामुळे काय होतं, पळवायला भेटत नाही गाडी पटापट. आता पाऊस नसल्यामुळे बरं आहे. पण ठीक आहे, आपल्या कोकणी माणसाला मानावं लागेल की एवढं संकटातून किती काही झालं तरी गणपतीला येऊन आपले गणेश उत्सव साजरा करतात. मस्त मजा येते आणि मानावं लागेल. कारण आपला कोकणी माणूस शांत आणि सहनशीलता आहे त्याच्याकडे, म्हणून हे सगळं होतं आहे. कारण उदाहरण खूप आहेत अशी देण्यासारखी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गणेश उत्सवाचं बघा. कारण आपला कोकणी माणूस मुंबईला खूप आहे, नोकरी करतोय आणि नोकरी करून गावचे सगळं सांभाळतोय, सण सूद वगैरे घर सगळं सांभाळतोय. आणि त्यात करून गणेश उत्सव हा मोठा असल्यामुळे सुट्टी ही पाहिजेच. कारण कसं आहे, कोणाची मोठी फॅमिली असल्यामुळे
काही लोकांचं होऊन जातं बाबा, हा ठीक आहे मी लेट येतो, माझं होऊन जातं. पण काही लोकांच्या घरीच कोण नाही आहे, त्यांना काही करून 4 दिवस अगोदर जावं लागतं. मग त्या लोकांचे खूप प्रॉब्लेम होतात. सुट्ट्या भेटत नाही कंपनीकडून, बॉस सुट्टी देत नाही. आणि बॉस जरी सुट्टी दिली तरी वैतागत देणार. मग त्याच्यानंतर सांगणार तुमचं टार्गेट पूर्ण करा, काम पूर्ण करा, तरच जायचं. मग तरी पण आपला माणूस कोकणी आहे, काय करणार, शांत बसतो, काम पूर्ण करतो, टार्गेट पूर्ण करतो, सुट्टी घेतो अप्रूव्हल आणि निघतो. पण सुट्टी घेतल्यानंतर पण नंतर खूप मोठी कामं, म्हणजे जायचं कसं, प्रवास कसा करायचा. कारण रेल्वे तिकीट तर आयुष्यात कधी भेटणार नाही, रिझर्वेशन कन्फर्म तिकीट हॉलिडे स्पेशल जेव्हा काढतील तेव्हा. पण आपलं काय, आपले हे काही आमदार खासदार आहेत ते काम चांगलं करतात. ह्यावेळी एस टी वगैरे फ्रीमध्ये सोडतात, त्यामुळे ते होऊन जातं. त्यात करून दुसरी गोष्ट, ट्रॅफिकचा सामना करून मुंबई गोवा हायवेची परिस्थिती, कंडिशन सगळ्याला सामोरी जाऊन कोकणी माणूस फायनली पोचतो घरी आणि आपला गणेशोत्सव मस्तपैकी साजरा करतो. असं आपले कोकणी माणूस आहे. आणि किती जरी गरीब असला, किती कर्ज असलं तरी गणेश उत्सवासाठी अजिबात मागे पुढे बघत नाही. तो आहे आपला कोकणी माणूस. आणि कोणाकडे हात पसरणार पण नाही की बाबा मला गणेश उत्सव साजरा करायचा आहे, थोडे पैसे दे, आता काय करू, पैसे नाहीत काय करू. पण तो काही करणार इकडचं तिकडे, पण तो त्यावेळी त्या टायमिंगला पैसे कुठून पण अरेंज करतो आणि गणेश उत्सव साजरा करतो. आणि चांगली गोष्ट ही आहे की आताच्या पिढीला पण ती आवड आहे. म्हणजे माझ्यासारखे जे आहेत पोरं, म्हणजे आता माझी जी पिढी चालू आहे त्यांना पण आवड आहे. म्हणून आपल्यावर आहे की आपल्या मुलांना कसं वळण लावलं पाहिजे आणि काय आपलं दाखवलं पाहिजे, जे आपल्या गावी काय होतं, आपल्याला काय करायचं आहे पुढे, हे सगळं आपणच दाखवू शकतो आपल्या मुलांना. तरच आपली मुलं पुढे जाऊन असे सण साजरे करू शकतात गावी. आपणच जर काही नाही दाखवलं त्यांना तर ते गावीच जाणार नाही. आणि अशी मुलं आहेत काही की त्यांना गाव माहीतच नाही, अजून गावीच गेले नाही कधी. कारण त्यांच्या वडिलांनी कधी, त्याचे आई वडील म्हणा, की त्यांनी कधी गाव दाखवलंच नाही त्यांना. असं आहे. असे काही गोष्टी आहेत मित्रांनो. झाला हो गाजा वाजा, नाद भिडे गगनाला, सण गौरी गणपतीचा आला. गाईज वाजलेत बरोबर, किती वाजले, अरे वा, एक नंबर. 2:51 झाली, 2:51 दुपारचे. आणि मी आता कणकवलीमध्ये पोहोचलोय. कणकवली, वा 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 वा, क्या बात आहे. मस्त मस्त, मजा आली, आज मजा आली. असं टाइम पाहिजे बाई. आणि बरं झालं मी कुठे जेवायला नाही थांबलो. आज मला भूक पण नाही तशी, फक्त पुढे जाऊन थोडासा वडापाव वगैरे खाईन. आणि जेवायला थांबलो असतो ना तर 100% 1 तास गेला असता माझा. हे असा वेळ वाचतो ॲक्च्युली खरोखर. कारण आपण माझे ब्रेक खूप व्हायचे पहिले, त्यामुळे मला लेट व्हायचं खूप. आज मी कुठे थांबलोच नाही. थांबलो 1-2 ठिकाणी, पण 5-10 मिनटं फक्त बस. कारण जेव्हा आपण ना हॉटेलमध्ये थांबतो ना तेव्हा सगळे ॲक्सेसरीज काढतो, गिअर्स काढतो, ते काढून परत घालण्यात त्याच्यात टाईम वेस्ट जातो आपला. आणि मग ते अंतर कव्हर होत नाही. आता बेस्ट, एकदम मस्त आलोय. ते आता आपल्याला इथून कुडाळ 1 तास, बस झालं. 1 तास पाहिजे मला. 4:30ला घर टच, 1 नंबर. मध्ये कुठेतरी थांबलो तर म्हणजे काहीतरी घ्यायला वगैरे, घरी काहीतरी खायला वगैरे घेतलं पाहिजे काहीतरी. मित्रांनो 3:22 झालेत आणि मी कुडाळला पोचलोय फायनली, पहिल्यांदाच एवढ्या लवकर. आणि भारी वाटलं, जरा थांबलो इथे जरा सावलीत. आणि इकडे ऊन, कडक ऊन आहे. कणकवलीनंतर जबरदस्त ऊन आहे, कारण मला कणकवलीपर्यंत थोडा पाऊस भेटला अधूनमधून, त्यामुळे मी रेनकोट काढलाच नाही. डोंबिवलीला घातलं तो अजून तसंच आहे. आता काढतो जरा घरी जाईपर्यंत, थोडं बरं वाटेल, कारण कंटाळा आला रेनकोट घालून. आणि भारी वाटलं, मस्त प्रवास झाला. आता थोडंसं काहीतरी खाऊन घेतो, कारण मी आज जेवायला थांबलोच नाही. जेवायला थांबलो असं 1 तास गेला असता माझा, त्यामुळे मी जेवायला आज थांबलो नाही. म्हणून मी आज लवकर पोचलो. आणि रोड 1 नंबर आहे, आता सवालच नाही. मस्त सुसाट, जाताना पण मजा येईल. त्यामुळे बरं वाटलं जरा. आणि ट्रॅफिक कुठे भेटलं नाही मला. आणि गणपतीचा 4था दिवस असल्यामुळे कुठे ट्रॅफिक नाही भेटला. आता इकडून हा ब्रिज खालून मी गेलो ना, समजा ब्रिज खालून, तर मी कुडाळ मार्केटमध्ये जाणार, बाजारपेठेत. आणि सरळ जाऊन मी सबवे खालनं सरळ जातो, बाहेर पडतो आणि डायरेक्ट पिंगोळी मार्गे मी डायरेक्ट घरी जाणार. पिंगोळीमध्ये बघू, वडापावाला जर उघडा असेल तर मस्त एक वडापाव खातो आणि मग घरी जातो ना. गोपुरो आता काढून ठेवलेला मग अशा बघा पटकन. मी काय करतो, गोपुरो मला अशी काय माहीत नाही, पण बंद चालू होत होता. मला वाटतं ना पावसात भिजला त्यामुळे होत असेल. हा बघा गोपुरो ठेवला, कारण कंटिन्यू ना पावसात आज भिजला येतो, त्यामुळे मला भीती वाटते पाणी बिणी गेलं असेल तर. बघू आता थोडंसं लावून काय होते. चालू असलं तर ठीक आहे, नाहीतर काय मग व्हिडिओ मला इथे एंड करावा लागेल.
कारण ते ना याला वॉटरप्रूफ केलेलं मी, पण पाऊस कधी कधी एकदम जोरात यायचा आणि मी गोप्रो मी काढलाच नाही का, तसाच ठेवला. मग तसं काय वॉटरप्रूफ केलेला होता त्याला. बघू चालू होतं का. ऑन तर होतो तो, पण ऑन ऑफ होतो सारखा सारखा. बघा आता ऑन झाला आहे. बॅटरी लो. ओके, बॅटरी लो झाली, बॅटरी लो. ओके 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 ओके. त्यामुळेच तो बंद चालू होतं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता हा व्हिडिओ इथे संपवतो. आता माझं इथून घर बरोबर 15 किलोमीटरवर आहे. मस्त मजा आली राईडला. मुंबई गोवा हायवे सुसाट आहे. आता अजिबात खड्डे बिड्डे कुठे खराब नाही आहे, बिंदाच्या. आता इथून माझं घर बरोबर 15 किलोमीटरवर आहे. मस्त घरी जाऊन आराम करेल आणि संध्याकाळपर्यंत भजनाला जायचं आहे. आणि गाडी वॉश करतो उद्या, आणि आज मला टाईम नाही भेटणार. आणि बघा पूर्ण डिझाईन चिकनाने माखली, आणि बरं झालं चैनने मला साथ दिली. पण चैन ना ड्राय झाली आहे बघ थोडी. तर मस्त की स्प्रे वगैरे मारतो जाऊन चैन लूक, आणि पहिलं वॉश करतो जाऊन. चलो तो फिर भेटूया. आता अधूनमधून व्हिडिओ येत राहतील. आजचा हा ब्लॉग कधी येईल माहीत नाही, पण आता ह्याच्यानंतरचं येत राहतील. परतीचा प्रवास परत आहे. माझ्याबरोबर असतील 2-3 मित्र. मजा येईल जाताना पण. त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.